वाटण करून छोलेच पण भाजी करून घेऊया. आता आपण डाळ फोडणी. छोलेच्या भाजीसाठी वाटण रेडी झालेलं आहे. आता आपण मिक्सरला लावून घेऊया. वाटण भाजून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी ओलं सुकं खोबरं 1 वाटी, 1 कांदा, मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर आणि थोडे छोले हे सगळं चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता आपण याचं वाटण करूया. आणि छोले फोडणीला घालूया. करू हाय. आता आपण छोलेची भाजी करायला घेऊया. मी मगाशी वाटण दाखवले होते. आता भाजलेलं खोबरं वगैरे त्याचं वाटण करून घेतलं आहे. आता आपण छोले फोडणीला टाकूया. तेल टाकलेलं आहे. 2 चमचा तेल टाकलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकूया आणि कढीपत्ता. ते चांगलं तडतडू दे. आता आपण केलेलं वाटण टाकूया. आता याच्यामध्ये आपण काही घरगुती मसाले टाकूया. लाल तिखट, धना जिरा पावडर, हळद, थोडा हिंग, काश्मीरी मिरची पावडर कलर येण्यासाठी, आणि बादशाहचा छोले मसाला आणला होता तो टाकूया. चांगला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया. हे बघा, असं तेल सुटलं पाहिजे छानपैकी. मसाला पण खरपूस भाजलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये छोले टाकून घेऊया. त्यात उकडलेला बटाटा. मीठ ऑलरेडी छोल्यांमध्ये होतं, पण तरी सुद्धा आपण थोडं टाकूया. आपल्याला नंतर मग आपण चवीनुसार परत मीठ थोडं टाकून घेऊया. त्याला छान उकळी येऊ दे. मग आपली भाजी रेडी. मग याच्यावर कोथिंबीर टाकायची. आपली भाजी रेडी झाली. छोलेची भाजी रेडी झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया. गॅस बंद केला आहे.